ज्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्याला म्हणजे तुम्ही कुठल्याही ह्याला जनावरांना त्रास न देता त्या व्हायला पाहिजेत रे. त्याची एक गंमत असते. आता मी माझ्या गावाला मुरुड जंजिराला तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना हाका काय म्हणायचो, बैलगाडीच्या शर्यती किंवा घोड्यांच्या शर्यती. तो आमचा एक त्या परंपरेचाच भाग होता. म्हणजे मी आता गावी गेल्यानंतर ते नाही म्हटल्यानंतर काहीतरी उणं उणं वाटतं. तर ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या सगळ्या जर बंद झाल्या तर मग करायचं काय. मला माहिती नाही न्यायालयाचं काय म्हणणं आहे, कुणाचं काय म्हणणं आहे मला माहिती. मग आपण मग सगळंच बंद, मग आपण बॉक्सिंगही बंद करूया, मग कबड्डीही बंद करूया, सगळ्यामध्ये मग आपला गोविंदा सुद्धा बंद करायला पाहिजे. तर मला असं वाटतं ह्या पारंपरिक गोष्टी आहेत तर त्या असणं मला आवडेल त्या असल्या तर, आणि त्या असायला हव्यात. म्हणजे 7 थर किंवा 8 थर किंवा 9 थर असं होऊन त्यात कुठला कोणी दगावू नये, पण एक रिझनेबल जे आहे ते असायलाच पाहिजे. आमच्याकडे थोडासा तो प्रॉब्लेम आहे, आम्ही लवकर एकत्र का येत नाहीये. आम्ही कोणतरी पुढे येईल याची वाट का पाहतो मला माहिती नाही. म्हणजे मीही त्यातलंच आहे की पटकन ओरडून आपण बोला की बाबा ह्याच्याबद्दल म्हणजे मी फार अतिशय आग्रही किंवा ह्या म्हणजे नाही आहे, हे मला पटत नाही, हे मला अशा पद्धतीनं असायला हवं, हे बोलायला काय हरकत आहे. आणि काही गोष्टी मला माहिती नाहीये त्या शासनाने ठरवाव्या. राज्य प्रत्येक गोष्ट जर कोर्टात जाणार असेल तर गंमत नाही आहे ना. प्रत्येक गोष्ट नाही जाता कामा. मला वाटतं काही निर्णय हे तुम्ही राज्य सरकारनं असतील किंवा केंद्र सरकारने असतील. बरं आता का गंमत काय होते, पटकन सगळेच माणसं मरतात त्यावेळी त्यांच्या बाबतीत आपण काही नाही, पण बाकी जनावरांच्या बाबतीत अतिशय संवेदनाशील मंडळी खूप आहे. मग मी असं नाही म्हणत की जनावरांना त्रास व्हायला पाहिजे किंवा काही आणि तो तुम्ही दुर्लक्षित करायला पाहिजे, तसं नाही आहे. पण ज्या अशा गोष्टी आहेत त्या असायला हव्यात. नाही तर मग खूपसं काहीतरी बंद, मग सगळंच तुमच्या परंपरेतल्या सगळ्याच गोष्टी अस्तित्वात राहणार नाहीत. तसं होता कामा नये. कोणाचे पुतळे हलवून तुम्ही तिथे विचार मारू शकत नाहीये, त्यामुळे मला ते पटतच नाहीये. गडकरींच्या बाबतीत असं म्हणजे हे चुकीचं आहे, अजिबात चुकीचं आहे, मला पटत नाही. आणि मी एकदा दोनदा तीनदा 10दा मी हेच म्हणेन की अशा पद्धतीनं कुठल्याही गोष्टी करणं हे पूर्णपणे चुकीचं वाटतं मला. ज्यांनी पुतळा फोडला त्यांना कुठेतरी 5 लाख रुपयाचं हमी दाखवलं जातं. आज म्हणजे 5 लाख रुपये 10 लाख रुपये किंवा काय बक्षीस दिलं जातं. मला ह्या मुळात गोष्ट पटतच नाही म्हटल्यानंतर त्याच्या पुढचं मला सगळंच पटत नाही.